अगदी बघितलं आपण पप्पू यांनी देखील एक अर्धशतक झळकावलं. एक होता प्रवीण चोरगे रेग्युलर मधून आणि दुसरा होता बोलाडे उसरली संघाचा दिव्येश बोलाडे. देऊया आपण मॅन ऑफ द मॅच क्रिश आला इथे. स्मिथ विजयश ठाकूर यांचे सुपुत्र स्मिथ ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच. कालिदास भोईर कालू भोईर यांच्या शुभ हस्ते देखील आपण ही मॅन ऑफ द मॅच देतो. ही संकल्पना विजयश ठाकूर यांची आहे. ज्या माणसाने या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत घेतली, ज्या माणसानं मंच असेल, मैदानामधील ग्राउंड असेल, पाहुण्यांना पाणी देण्याचं काम असेल, त्यांना नाश्ता देण्याचं काम असेल, जे कालिदास याने आमचं केलं. विजयश ठाकूर यांना आम्हाला सांगितलं आम्हाला त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील त्यांच्या हस्ते करायचा. विजयश ठाकूर म्हटलं जो मेहनत करतो त्याला ते मोठं आपलं मानतात, मोठ्या मनाने त्याचा स्वीकार करतात आणि ही मॅन ऑफ द मॅच आपण त्यांच्या शुभ हस्ते दिली. चला बोलूया ना बॅक टू क्रिकेट, जाऊया ग्राउंडमध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपण खरं तर मागील मॅचमध्ये आवाज ऐकला आपण. द्वितीय सत्रामध्ये दिनेश पाटील सरांचा. करतो आपण लढतीला सुरुवात. सामना होईल दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. सामना आहे जय हनुमान मोरया 11 केवाळे विपक्ष गौरी स्पोर्ट्स नेवाळे यांच्यामधील लढत. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. 4 ओव्हरचा सामना आहे. याकडे लक्ष केंद्रित करा. रूल्स सेम राहतील. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर जय हनुमान मोरया 11 केवाळे या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. गौरी स्पोर्ट्स नेवाळे संघ करेल बॅटिंग या मॅचमध्ये. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेत. धीरज काथारा DK आणि अतुल काथारा हे ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत. आणि पहिलं षटक प्रमुख गोलंदाज टीम केवाळे संघाचा उमेश माली. एका बाजूला केवाळे संघाला आपण बघतो ज्यांनी कलंबोली सारख्या एक बलाढ्य संघाला परास्त केलं. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मॅच जिंकली. काही चेंडू राखत असताना त्यांनी तो सामना जिंकला. एका बाजूला गौरी स्पोर्ट्स नेवाळे संघ. संघर्ष फार मोठा राहिलाय या टीमचा, ज्यांनी जांभिवली संघाला परास्त केलं आणि धावा सेव्ह करून हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. बॅटल आपण सुरू करतो. DK आला स्ट्राईकला. धीरज काथरा नाव सेकंडकडे. अतुल सज्जताला. उमेश मालीचं पहिले षटक. उमेश माली यांचे बंधुश्री देखील आले. वंगेश माली यांचं इथे हार्दिक स्वागत. जाऊया मैदानामध्ये आपण सुरुवात करूया या सामन्याला. भरपूर शुभेच्छा. आकाश काथारा देखील आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दोन्ही टीमला आपण भरपूर शुभेच्छा देऊया. 4 ओव्हरची लढत आहे. हा सामना बघण्यासाठी भरपूर प्रेक्षक वर्ग आमचा आलाय. त्या सगळ्या प्रेक्षक वर्गाचं आम्ही सहर्ष स्वागत इथे करू. पहिला बॉल. लाऊड अपील पहिल्याच बॉलवर आणि पंचांनी हा अपील उचलून धरलाय. पंचांचा बोट आकाशाकडे. DK च्या खेळीचा अंत. पंचांनी निर्णय सर्व दिल्या, परंतु दोन्ही पंच सल्ला मसलत होत आहेत. क्रिकेट खेळानं तेवढी अनुमती दिली आहे पंचांना की एखादा निर्णय दिल्यानंतर दोन्ही पंच एकत्र येऊन योग्य निर्णय ते घेऊ शकतात.
पंच जरूर निर्णय देतील. आपल्या पोझिशन्स मध्ये येत असताना दोन्ही पंचांनी सल्ला मसलत झालेत. खूप चांगली अंपायरिंग दोन्ही पंचांनी दिली. क्रिकेटनं दिलेली अनुमती आणि फायनल डिसिजन पंचांचा नॉट आउट. पंचांनी निर्णय त्यांचा मागे घेतलाय. क्रिकेट खेळाडूंना त्यांना एवढी अनुमती दिली. कधी कधी भावनेच्या अगदी जो मैदानामध्ये प्रेशर असतो, काहीतरी आवाज पंचापर्यंत पोहोचलेले असतात, त्यामुळे तो निर्णय ते घेतात. जर पंचांच्या निर्णयाचा सन्मान आपल्याला करावा लागेल. चला, पंचाने निर्णय दिला. दोन्ही पंच एकत्र येऊन त्याने तो निर्णय देखील घेतला. अजून भरपूर अपील तिथे सुरू असताना महत्वाचे विकेट आहे, त्यामुळे पंच अजून वेळ घेतात. दोन्ही टीमला कोणावर अन्याय होऊ नये. चला, पंचाने तिसऱ्या पंचाची मदत घेतली. वेट सम टाइम. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. डिसिजन अजून पेंडिंग. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज थोडी शांतता राखा. दोन्ही आपले जवळचे संकेत. योग्य निर्णय पोहोचेल आपल्यापर्यंत, काही डाऊट नाही त्यामध्ये. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय पोहोचेल आपल्यापर्यंत. थोडा वेळ शांत बसा प्लीज. निर्णय जरूर पोहोचेल. योग्य निर्णय वेळ हवा तेवढा आम्ही देऊ. संपूर्ण आमचे मॅनेजमेंट आहे आणि दोन्ही संघ आपलेच आहेत, त्यामुळं काही प्रश्न, काही विचार करू नका. निगेटिव्ह विचार तर अजिबात करू नका. योग्य निर्णय आम्ही तुम्हाला देऊ. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आम्हाला मदत करते. निर्णय पोहोचेल आपल्यापर्यंत. प्लीज जेवढा वेळ हवा तेवढा आपण देऊ मॅनेजमेंट टीमला. स्वतः विजय ठाकूर निर्णय देतील. हरकत नाही, जेवढा वेळ हवाय त्यांना आपण देऊ. योग्य निर्णय फक्त आपल्याला द्यायचा, त्यामुळे हे डिस्कशन सध्या सुरू असताना तर पंचाला निदर्शनात आलंय. मॅनेजमेंट टीमला बॅट्समन आउट. तर पहिला बॉल ज्यावेळेस निदर्शनात आली ही गोष्ट की बॅट अँड बॉल मध्ये जेव्हा नॉर्मल कॉन्टॅक्ट बनते तेव्हा बॉल हाईट घेतो, जम्प करते बॉल. दोन्ही टीम आपल्या आहेत, काही नेगेटिव्ह विचार करू नका प्लीज.
हॅलो प्लीज आता मॅच पुन्हा एकदा सुरू होते आणि तो डिसिजन आहे तो नॉट आउट आहे आणि मॅच पुढे कंटिन्यू केली जाते इथून. चला थोडंसं डिले झालं होतं, 15 मिनिटं आपली गेली. दोन्ही टीमने निर्णय ॲक्सेप्ट केला, आम्ही आभार व्यक्त करतो. चला मॅच सुरू करूया आपण. तर रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना आम्ही कलकलीची विनंती करतो. मित्रांनो, तुम्ही या स्पर्धेचे आमचे सगळ्यात आकर्षण केंद्र आहात. मी विनंती करेन की आपण प्लीज रेलिंगच्या बाहेर व्हायचं आहे, ही तुम्हाला माझी कलकलीची विनंती आहे. खेळाडू कक्षामधून कोणीच राहू नका. जेवढे प्रेक्षक रेलिंगच्या आतमध्ये आहेत प्लीज उठा प्लीज. थँक्यू संतोषदा पाटील. चला मॅचकडे वळूया. पुन्हा एकदा बॉलर तयार. हा बॉल अगदी लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन कडे चेंडूला पाठवून दिलाय धीरजनं. आलाय हा दमदार चौकार. 4च्या मदतीनं आपण बघू शकता 2 बॉलचा खेळ शिल्लक संपलाय, माफ करा. आणि पहिला चेंडू आला निर्धावन, त्यानंतर धीरजच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण इथे बघतो. 4 धावा सध्या फलकावर धीरज काथारा, जो सध्या फलंदाजी करत असताना मैदानामध्ये. तैनात आहे त्या ठिकाणी. मयूरला आपण बघितलं थोडासा वेग येत आहेत, फटिंगमधून थोडी चूक तिथे घडली आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2च्या मदतीनं संघाचं धावसंख्येचं समीकरण जाऊन पोहोचलंय सध्या 6 वर. 6 रन ऑन बोर्डवर सध्या स्थितीमध्ये बघायला मिळत आहेत. दोन्ही अतिशय चांगले संघ आहेत, केवाळ आणि नेवाळी. दोन्ही टीममध्ये मैत्रीपूर्ण लढत सध्या मैदानामध्ये सुरू असताना वाईट यॉर्कर इथं बघायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होत असताना उमेश आणि त्यासोबत धीरज म्हटलं तर दोन्ही टीमचे प्रमुख खेळाडू आणि हा बॅटल सध्या मैदानामध्ये सुरू असताना डॉट बॉल इथे आलाय. निर्धाव चेंडू नंतर आपण बघितलं आत्तापर्यंतचे धाव संख्येचं टोटल आहे ते सध्या 6 वर. फुलटॉस बॉल दिशा देण्याचं काम केलं, भरपूर प्रयत्न फिल्डरनं तिथे अजितने केले. बॉल त्यांच्या कंट्रोल पासून दूर, एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला हा चौकार. 4 धावा सध्या फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. 4च्या मदतीनं धावसंख्या थोडंसं वेग पकडते. 4 ओव्हरची लढत आहे. पहिलं षटक सुरू असताना रन फलकावर धावा सध्या तुम्हाला बघायला मिळतात 10 रन्स, 10 रन्स ऑन बोर्ड. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोड्याशा सजावट. वाडीश लॉंगॉनकडून जवळपास मिड विकेट काऊ करण्याच्या मधोमध फिल्डर आता तैनात करण्यात आलाय. पॉवर प्ले सुरू असताना पहिले षटक जे मार्गग्रस्त आहे उमेश सर आणि समोर धीरज डीके. आक्रमण केलं, बॉल हवेमध्ये तरंगतोय, फिल्डर डाऊन द बॉल. उदय पालकर चेंडू खाली आणि महत्वपूर्ण फलंदाज धीरज काथाराच्या खेळीचा अंत झेलबाद. चला फलंदाज मात्र मैदानामध्ये परतावा लागेल. धीरजच्या खेळीचा अंत झालाय. धक्का क्रमांक 1 सध्या फलंदाजी करणाऱ्या नेवाली संघाला. पहिल्या षटकाचा खेळ रणांगणामध्ये संपलाय. पहिले षटक फेकलं उमेश मालीनं आणि ज्यामध्ये 6चे 6 चेंडू डीकेने खेळले
आणि 10 धावांचं योगदान देत असताना सध्या त्यांना मात्र मैदानातून बाहेर जावं लागले. नवीन फलंदाज सध्या मैदानामध्ये दाखल होत असताना बॅटिंगसाठी वन डाऊनच्या भूमिकेमध्ये राजेश काथरा संघाचे प्रमुख. कारण अगदी बघितलं आपण राजेश काथरा गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाला ते पुरस्कृत करतात, गौरी स्पोर्ट्स वलवली संघाला ते पुरस्कृत करतात. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आदर्श क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलेत. पहिले षटक संपले आणि ज्यामध्ये एक खेळाडू बाद, रन फलकावर धावा आहे 10. सेकंड ओव्हरला आता रणांगणामध्ये सुरुवात होणार आहे. मान्यवरांचं शुभ आगमन. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण आसना दिसतं बाबा आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सलामी आलेला फलंदाज अगदी बघू शकता आपण राजेश काथारा अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्यासोबत अतुल काथाराला देखील आपण बघतो जो ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून मैदानामध्ये तो आला. वन डाऊनची भूमिका निभवायची राजेश काथारा यांना आणि गोलंदाजीची जबाबदारी द्वितीय षटकामध्ये बॉलर गणेश पारवे आणि एक स्टार खेळाडू. साधारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या नावाची देखील चर्चा राहिली आहे, परंतु तेवढाच आक्रमक खेळाडू अतुल देखील तुम्हाला स्ट्राईक एंडकडे बघायला मिळेल. पॉवर प्लेची बंधन आता संपलीत. पहिला बॉल स्विंग डिलिव्हरी बघायला मिळाली. थोडंसं प्रयत्न होता अतुलचा धाव घेण्याचा. राजेश काथरा यांनी नकार दिला. डॉट बॉलची इथे सांगता होत असताना बॉलिंग ट्रॅकवर सध्या आपण बघतो डॉट बॉलनं सुरुवात झाली. या ओव्हरची निर्धाव चेंडू इथे येत असताना अतुलला आपण बघतो स्ट्राईक एंडकडे. यंगस्टर्स आहे टीम नेवाळी संघाचा. तेवढाच कारण डीके बाद झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या खांद्यावर येतात आणि तेवढाच महत्वाकांक्षी खेळाडू गणेश पारवे सज्ज होतात. दुसरा बॉल अपील भरपूर झाले परंतु बॉल चालला पाठीमागे. लॉंग स्टॉपला चूक झाली तिथे. अगदी पंच आम्हाला सांगतात की बाईच्या स्वरूपाने रन आलेत. नाही हा बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला, नाही अगदी बॅट्समन आणि त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट झाला. बायच्या स्वरूपानं एक्स्ट्रा धावेनं हा चौकार आलाय. जेवढा चकमा फलंदाजांनी खाल्ला तेवढा चकमा विकेट किपर उमेशने खाल्ला. लेग स्लिप मधून साथ तिथं मिळाले नाही आणि हा चौकार मात्र इथे येतोय. एक्स्ट्रा रन, इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक धाव ही महत्वाची असते या खेळामध्ये. 4 धावांच्या मदतीने संघाचं समीकरण वाढते. संघ पोहोचलाय आता 14 या आकड्यावर. गणेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना अतुलसाठी आडव्या पट्ट्याने खेळा. फिल्डर पूर्णतः दूर राहिला बॉल पासून. 1 टप्प्याने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पागील चेंडूवर बाईटचा चौकार आला आणि आता अतुलच्या बॅटमधून आक्रमण झालं. त्याने इथे चौकार दाखवलाय. 4च्या मदतीने धावसंख्येचं टोटल आपण बघितलं तर संघ पोहोचलाय सध्या 18 या धावसंख्या फलकावर. फिल्डिंग मध्ये सध्या बरेच बदलाव मात्र ते कळत असताना वलन दिलाय. बॉलला टर्न केलं. लेग ब्रेकचा वापर झाला. गणेश लेफ्ट हँडेड आहेत आणि म्हणतात ना की लेफ्ट हँडेड खेळाडूला एक नैसर्गिक दान असतं की ते बॉलला वळवू शकतात. सहज त्यांनी बॉल रिलीज केला ॲक्शनमध्ये अँगलमध्ये तरी बॉल टर्न करतो आणि हा डॉट बॉल इथे येताना आपण बघितला. गणेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना अतुल समोर. आडव्या पट्ट्याने केलं. बॉल चालला स्क्वेअर लेगला. फिल्डिंग मध्ये चूक तिथे घडली. जो बॉल अडवण्याची गरज होती तो चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. मिस फील्ड देअर.
पाटील आणि खरं तर त्यांचं म्हणणं रास्त मैदानामध्ये 11 खेळाडू मेहनत करतात तेव्हा विजयाचा जल्लोष तुम्हाला उर्वरित प्रेक्षकांना त्याचा साजरा करण्याची संधी मिळते मैदानामध्ये एक एक रन करणं एक एक डॉट बॉल फेकणं षटकार चौकार लागणं विकेट घेणं या बऱ्याच गोष्टी असतात आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागते खरं तर प्लेयर्सना 2 ओव्हर आता संपलेत पहिल्या षटकामध्ये 10 रन आले होते या ओव्हरमध्ये 12 रन आलेत असं धावसंख्येचं टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ चाहून पोहोचलाय 22 वर आणि ज्यामध्ये जय हनुमान मोरिया 11 केवाळी संघ 1 विकेट घेण्यामध्ये आतापर्यंत सक्षम ठरलाय तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होते मयूर गायकर थर्ड ओव्हरमध्ये रात्रीचे आपण बघू शकता 12:31 झाले दुसऱ्या फेरीतील विनर वर्सेस विनर 2 विजेत्या संघांमध्ये ही चाललेली मैत्रीपूर्ण लढाई मयूर गायकर सज्ज होत असताना समोर राजेश काथारा पहिल्यांदा ऑन स्ट्राईक एंडकडे पहिला बॉल ते फेस करणार आहेत फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये बदलाव केलाय डीप कव्हरचा खेळाडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये बोलवलाय बॉल तयार मयूर पहिला बॉल राजेश कातारा एज अँड टेकन यष्टांच्या पाठीमागे कॉट बिहाइंड द विकेट फलंदाज बाद धक्का क्रमांक 2 ते गमावला गेलाय राजेश कातारा आज 0 त्यांना परतावं लागलं दोन्ही संघांचे प्रेक्षक भरपूर मनमुराद आनंद घेत असताना या सामन्याचा तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत परंतु एक विनंती आपण सगळ्यांनी रेलिंगच्या बाहेर राहून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक तुम्हाला बघा मिळत आहेत मयूरला मिळालेली पहिल्याच बॉलवर यश आणि फलंदाजीसाठी आता मैदानात दाखल झालाय पार्थ पाटील पार्थ म्हटलं तर आमदार चषक कोपरोली बेस्ट फिल्डर त्या स्पर्धेमध्ये आपण बघितला 6 झेल त्याने टुर्नामेंटमध्ये पकडले होते आणि सगळ्यात आकर्षक झेल ठरला होता पार्थचा 100 कॅच जम्प करत असताना बाउंड्री लाईनवर तोच पार्थ मागील मॅचमध्ये देखील पार्थनं चांगली बॅटिंग केली आता या मॅचमध्ये देखील त्याच्यावर जबाबदाऱ्या मात्र येऊन थांबल्या फिल्डिंगमध्ये थोडेसे बदलाव शॉन पथक सध्या मैदानामध्ये बॉल तयार होत असताना मयूर पुन्हा एकदा सज्ज पार्थसाठी हा बॉल दुसरा बॉल हवेमध्ये तरंगते फार उंच गेलाय उमेश माली डाऊन द बॉल परंतु बनावं लागेल दर्शक बाउंड्री लाईनच्या बाहेर पार्थने यथाक्षणी ठोकलाय षटकार सुरुवात करत असताना आपल्या इनिंगची पार्थ 6 रन त्याने या बॉलवर दाखवले षटकार दाखवले मयूरला आसमान दाखवले 6च्या मदतीनं धावसंख्येचा टोटल झालाय 28 या आकड्यापर्यंत आतापर्यंत संघ पोहोचलाय हे प्रत्युत्तर होतं हा खेळच असा आहे वार झालं की त्याच्यावर पलटवार होतो याच्या अगोदर विकेट आली तदनंतर षटकार आल्या दोन्ही संघ विजयासाठी आलेले आहेत आणि सध्या हा खेळ मैदानामध्ये सुरू असताना आपण बघू शकता मयूर सज्ज होताना पार्थ गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा आक्रमण केलं परंतु बॉल हवेमध्ये तरंगतोय दूरवरून मयूर स्वतः बॉल खाली हो व्हॉट अ कॅच का झेल मयूरनं टिपलाय अफलातून राहिली कॅच जसं म्हणतात ना संतोष शेठ पाटील नदीमध्ये अगदी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जसं पोहायचं असतं तसा हा झेल आपण बघू शकता आपल्या बॉडीच्या विरुद्ध दिशेनं त्याने पकडला खरंच छान असा झेल घेतलेला आहे यालाच म्हणतात खेळाडू होती अगदी थोड्या दिवसा अगोदर पत्रकार अगदी परीक्षा आपण बघितली आणि त्यामध्ये सर सचिन रमेश तेंडुलकर म्हणतात की आताचे युवा खेळाडू आपण बघतो त्यांच्या मनामध्ये नेहमी द्वेष असतो थोडीशी शंका असतात एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर इंटरनॅशनल खेळाडूंचा चर्चा आहे ते त्यांचे हेल्मेट आपटतात किंवा मैदानामध्ये बॅट आपटतात येऊन बाउंड्री लावूनवर बॅट आपटतात किंवा आतमध्ये येऊन पवेलियनमध्ये खुर्च्या ते फेकतात ज्या खेळाडूनं आपल्याला प्रचिती दिली ज्या खेळाडूनं आपल्याला प्रसिद्धी दिली त्याचा आदर ज्या बॅटमधून आपण रन केलं तिचा आदर ज्या हेल्मेटनं आपली सुरक्षा केलं त्याचा आदर तुम्ही तुमच्या गुरुनं दिलेली शिकवण तुम्हाला मान्य केली पाहिजे एज लागले गॅपमध्ये शॉर्ट थर्ड मॅनला चांगले फिल्डिंग टर्न केला बॉल हे माहिती होतं फिल्डरला तिथे त्यानं सुंदर क्षेत्ररक्षण केलं
फिल्डिंगमध्ये कोणत्याही चुका आतापर्यंत एक चौकार वगळता केल्या नाही आहेत टीम केवाळ्याने देखील आणि तेवढीच चांगली बॅटिंग देखील राहिली नेवाळीकडून देखील. जेव्हा बॉल त्यांच्या स्लॉटमध्ये आले त्यांनी भरपूर रन त्यावर केल्या. जेव्हा चांगले चेंडू फेकले गेले त्याचा सन्मानही केला गेलाय. 29 धावांपर्यंत आता संघ पोहोचलाय. तिसरं षटक सुरू आहे. खरंच सचिन तेंडुलकरांनी आत्ताच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की आपले पॅड ब्लड काय बॅट असेल त्यांचा आदर करा, सन्मान करा. तसाच क्रिकेटचा सन्मान करा सर्वांनी. गोलंदाज तयार. आक्रमण केल्या, उंच उडायला चेंडू, लांबी पाहावी लागेल. फील्ड डाऊन द बॉल. जज करतायत, चूक करतायत करण. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये करण याच्या अगोदर एक चौका त्याच्याकडून गेला आणि आता जेल त्याच्याकडून सुटते. थोडस दबाव तंत्रामध्ये फिल्डिंग करत असताना करण एक्झॅक्टली चुकलं काय. जेल पकडताना एक विशिष्ट टेक्निक असते. जेव्हा आपण जेल पकडतो तेव्हा आपले हात जे आपण थोडेसे बॉलच्या सोबत खाली ओढतो त्यांना थोडेसे बॉलची गती कमी होते. बॉलवर अगदी हातावर बॉल बाउन्स होत नाही. अगदी वरच्या वर झेल पकडण्याचा प्रयत्न केला करणनं, त्यामुळे झेल त्याच्या हातामधून निसटला. आक्रमण झालंय. पुन्हा एकदा संधी फिल्डर, पुन्हा एकदा डाऊन द बॉल फिल्डर. पुन्हा एकदा करण यावेळेस चूक करत नाही आणि आता मात्र सुंदर झेल त्यांना टिपला. फलंदाज झेल बाद. फलंदाज मात्र इथे बाद झालेत. खरंच चांगला असं शेल. स्कोर झालाय टोटल 31-31. ह्या षटकामध्ये मयूर गायकरला मिळाल्या 3 विकेट. त्यांनी रन खर्च केल्या 9. पहिल्या षटकामध्ये 10 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 रन. चांगलं षटक ठरलं होतं परंतु मयूर गायकरचं हे षटक 9 धावांचा इकॉनॉमी राहिला. विथ त्यानं 3 विकेट घेऊन दिले आपल्या टीमसाठी आणि बॅटिंग करणारा गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ पोहोचलाय 31 या धावसंख्या फलकावर. एकूण त्यांनी विकेट आतापर्यंत गमावलेत 4. अंतिम षटक साहिल गायकर. शेवटचं षटक केवाळी संघाचा यंगस्टर्स खेळाडू. 4थं ओव्हर, 4 ओव्हरची लढत आहे. विनर वर्सेस विनर. आज एक संघ आपण क्वालिफाय करणार ते आयोजकाने आपल्याला सांगितलं. कारण सुपर 12 अंतिम दिवसामध्ये आपण जर सुपर 6 आणि सुपर 12 ठेवलं तर भरपूर मॅचेस होतील. त्यामुळे हा निर्णय संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमनं घेतलं. बऱ्याच बदलाव येणाऱ्या कालामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. उद्या देखील चांगले संघ आपल्याच विभागामधील आपल्याला बरेच संघ बघायला मिळतील. विजय शेठ ठाकूर साहेब भरपूर मेहनत ते करतात. ही स्पर्धा बघा, रजनी स्पर्धा ठेवणं याचा अर्थ पैसा कमवणं नाही. खिशातून 3 ते 4 लाख रुपये आपल्याला खर्च करावे लागतात. रजनी स्पर्धेमध्ये किती अडचणी असतात आणि एकच उद्दिष्ट असतं की तुम्हाला प्लॅटफॉर्म देणं. विजय शेठ ठाकूर यांनी एवढी मोठी स्पर्धा, रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलाय, तुम्हाला झलकण्याची संधी दिली आहे, चमकण्यासाठी संधी दिली आहे. इथे चमकाल तर पुढे जाल. आज विजय शेठ ठाकूर यांच्या स्पर्धेमध्ये रमेश पवार वाकडी जो 4 व्हीलर विजेता ठरला तो चमकला. उस्मान पटेलनं बाईक जिंकली तो चमकला. ओमकार पाटील मुरबीनं बाईक जिंकली तो चमकला. ओमकार अगदी त्यासोबत रजत मुंडेनं बाईक जिंकली तो देखील चमकला. पोसरीचा आपण मयूरला बघितलं तो देखील या स्पर्धेमध्ये प्रकाश ज्योतामध्ये आला. त्यामुळे ही स्पर्धा जो गाजवतो तो नेहमी प्रेक्षकांच्या हृदयामध्ये राहतो. मैदानामध्ये उतरल्यानंतर टार्गेट एकच पाहिजे, माझा प्रदर्शन कसा चांगला होईल. भले मला बॅटिंग भेटणार नाही, मला बॉलिंग भेटणार नाही, परंतु मी गर्वानं सांगू शकेन मी फिल्डिंग करतो माझ्या टीममध्ये, माझ्या संपूर्ण गावच्या खेळाडूमध्ये मी प्लेइंग 11 मध्ये आहे. हा गर्व तुमच्यामध्ये असला पाहिजे आणि प्रत्येक खेळाडूने हेच प्रयत्न केले पाहिजेत की मैदान आपल्या वैयक्तिक कारकिर्दीतून कसं गाजवायचं. टप्पा पडल्यानंतर बॉल लो राहिला, थोडंसं खाली राहिला, काऊ कॉर्नरकडे चेंडू ट्रॅव्हल करतो, 1 रन बनली. दुसऱ्यासाठी प्रयत्न जरूर होते, नकार दिला. सध्या मैदानामध्ये नितेश कातारा एनकेला आपण बघतो आणि त्यासोबत आता स्ट्रायकर एंडवर असलेला महेश पाटील. बिलन भाऊ पालकर. कारण की प्लेइंग 11 मध्ये असणं गरज आहे. मी खूप क्रिकेट खेळलो, मी कधी बॅटिंगला नाही उतरलो नाही, फील्ड म्हणजे बॉलिंग केली नाही, पण प्लेइंग 11 मध्ये मी असं क्रिकेट म्हणजे मैदानामध्ये असतं. ते मैदानामध्ये असणं ही एवढी एन्जॉयमध्ये आणि ती जे उत्साह असतो हा वेगळाच असतो खरंच. मिलन भाऊ पालकर सातत्याने युवकांचे प्रेरणास्थान. त्यांना आपण बघितलं नेहमी आपल्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात एक काल त्यांनी गाजवलं आपल्या फलंदाजीतून
गोलंदाजीतून, परंतु आज आपल्या व्यवसायामध्ये व्यस्त असल्या कारणाने फार कमी वेळ ते क्रिकेटला देतात आणि भरपूर मोठमोठे टुर्नामेंट जेव्हा लाईव्ह नव्हती तेव्हा एक काल असा होता, सगळ्यात जास्त गर्दी कोणत्या टुर्नामेंटला असेल तर बाग इलेव्हन तलोजा, आणि आपल्या विभागामध्ये सगळ्यात जास्त कुठे पब्लिक सिटी असेल तर मिलन भाऊ यांची स्पर्धा केवळ गावचे तेव्हा लाईव्ह नव्हतं, परंतु भरपूर रेकॉर्ड्स त्या टुर्नामेंटमध्ये झाले. त्या विजेत्यामध्ये त्या टुर्नामेंटमध्ये आम्ही विजेता झालो होतो. क्या बात आहे दादा. साहिल आपण बघतो पहिल्या बॉलवर एक सिंगल रन त्यांनी खर्च केले. धावसंख्या फलकावर रन आहेत त्या 32 रन. बॉल तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आले आणि आता इनफिल्डच्या वरून खेळा. हा खूप चांगला स्क्वेअर कट डीप पॉइंटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 रन येत आहेत 4 धावांच्या पद्धतीनं. धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे पुढे चाललंय. योग्य दिशेनं मार्गक्रमण करत असताना देखील दिसलाय संघ, कारण दोन्ही संघ विजयासाठी आलेत या स्पर्धेमध्ये. आपलं नाव आपला रुतबा टिकवण्यासाठी ते आलेत आणि सध्या 36 वर संघ आपण बघतो बॅटिंग करणारा गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ. जेवढी चांगली बॅटिंग लाईनअप आपण नेवाळी संघाकडे बघतो तेवढी जय हनुमान मोरया इलेव्हन केवाय संघाकडे देखील बॅटिंग लाईनअप आहे. त्यांनी त्या मागच्या मॅचमध्ये या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं. जवळपास आपण 67 धावांचं आय थिंक काहीतरी आव्हान होतं आणि ते त्यांनी चेस केलं 3 बॉल राखत असताना. त्यामुळे बॅटल ही लढाई क्रिकेट फार सुंदर राहील. लेफ्ट हँडेड खेळाडू स्ट्रायकर एंडकडे महेश पाटील ज्यानं चौकार दाखवला. धावा झालेत आपण बघू शकता 36 वर 36 ऑन बोर्ड. पहिल्या सत्रातील अजूनही जवळपास 4 बॉलचा खेळ उर्वरित आहे. शॉर्ट लेन ठेवली, चूक झाली आणि त्या बॉलला पाठवून दिलाय थेट आमच्या मुख्य व्यासपीठावर आलेला शॉर्ट ऑन पूलचा षटकार. 6 आला इथे. धावा आता यायला सुरुवात झाली. सुरुवातीला शांत बसलेला संघ बघू शकता. आमचे स्वर्गीय शिवा इलेव्हन गावदेवी पेंदर संघाचे कर्णधार आणि रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक नितीनजी भोईर यांचे इथे आगमन. कॅप्टन म्हणून ते लीड करतायत टीमला. आणि मी विनंती करेन अथर्व इलेव्हन भैरवनाथ रेडकर आपणही कॅप्टन या. टॉस आपल्याला करायचे. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत अंतिम लढत, परंतु एक लक्षात घ्या यातून जिंकणारा संघ आज त्यांना थांबायचा. एक संघ आज आपण पुढे पाठवणार आहोत, कारण फायनलच्या दिवसामध्ये लख प्रकाशामध्ये आणि कमी वयामध्ये अगदी स्पर्धा आपल्याला संपन्न करायचे. 10 रन मागील 2 बॉलमध्ये आलेत महेश पाटील. लाईनमध्ये बदल केला, डॉट बॉलचा वापर केला. बघू शकता 1 रन मात्र पूर्ण करू गेली या बॉलवर. आणि सांगत असताना पंचांचा कोणता इशारा नाही. लेग्स पाहिजे आलाय, लेग्स पाहिजे. 1च्या मदतीनं संघ पोहोचलाय 42 वर. 42 बॅटिंग करणारा नेवाली संघ. 43 माफ करा, ही 1 रन त्यामध्ये ऍड होईल. 43 वर संघ पोहोचलाय. साहिलला आपण बघतो 4 बॉल त्याने फेकलेत या ओव्हरमध्ये. त्यांनी रन खर्च केले जवळपास 11. एक एक्स्ट्रा आहे जी 12वी रन या ओव्हरमधली ती बायच्या लेग बायच्या स्वरूपाने आपण बघितली. 43 वर सध्या संघ बॉलर तयार होत असताना पुन्हा एकदा साहिलनं बराच बदलाव त्याच्या गोलंदाजीमध्ये केला. थोडंसं वेगवान बॉल यावेळेस रिलीज केला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत उमेश. रन मात्र पूर्ण केले जाईल. पहिलं सत्र जे सुरू असताना आतापर्यंत जवळपास 23 बॉल मैदानामध्ये फेकले गेलेत आणि त्यामध्ये धावसंख्या झाल्या त्या 44. अंतिम बॉल या पहिल्या सत्रातील लेफ्ट हँडेड खेळाडू अगदी स्ट्रायकर एंडकडे महेश एनकेनं फक्त 3 बॉल खेळ. 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि तदनंतर महेशनं 3 बॉल केले. त्याने 10 रन आपल्या फलंदाजीसाठी केले. एंड इज वेल, अंत चांगला केला त्याने त्याच्या बॅटमधून, परंतु शेवटचा बॉल बाकी. शॉर्ट ऑन पूल केलाय, गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. हा चौकार आणि पहिला डाव मैदानामध्ये संपला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी वाट्याला आली गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघाच्या वाट्याला ती फलंदाजी आली. फलंदाजी करत असताना संघाने केल्या 48 रन 48 आणि विजयासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आव्हान ठेवलंय जय हनुमान मोरया इलेव्हन केवाळे या संघासमोर 49 धावांचा. जाऊया करूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे जॉईंट होते सागरदादा मांडवकर. केला जाईल टॉस.
दोन्ही कॅप्टन आता आलेत. आपण टॉस करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मी साई रक्षक ट्रान्सपोर्ट सन्माननीय संतोष पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस 4 ओव्हरची लढत राहील. पेंदर संघाचा कॉल आहे. हेड इज कॉल. इट इज अ टेल. तर टॉस जिंकला रेडगर टीमनं. पहिल्यांदा त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीमला. पेंदर विपक्ष रेडगर असे हे लढा होईल आणि या टॉस जिंकताना बॅटिंग निवडले रेडगर संघानं. सुरुवात करतो आपण दुसऱ्या इनिंगला आणि जसं खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल ऐकूया बेलवली गावचे एक दमदार शिवभक्त समालोचक सन्माननीय दिनजी पाडे सर बंधू यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद वैभवजी भोपी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एका बाजूला संघ पाहतो गौरी स्पोर्ट्स नेवाली तर दुसऱ्या बाजूला मात्र आपण संघ पाहतो जय हनुमान मोरया केवाळे. बरंचसं नाट्य जरूर घडलं परंतु अतिशय उत्तमरित्या आयोजकाने आणि या सगळ्या मंडळीनं मात्र क्रिकेटला न्याय देत एक मैत्रीपूर्ण लढतीचे आपण सगळं साक्षीदार बनतोय. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात कायम ठेवा, क्रिकेट फक्त एक दिवसाचा खेळ नाहीच आहे हा. तर आपण रोज रोज एकमेकाच्या समोर आणि आमने सामने खेळण्यासाठी येणार. क्रिकेटमध्ये अग्रेशन गरजेचं आहेच मुळात, परंतु ती फक्त मैदानापुरती. मैदानाबाहेर आपण सगळ्यांचे मित्र आहोत आणि गेम ही कायम सुरू राहील. त्याच्यामुळे आज एक दिवसाची गेम नाही आहे. तर सगळ्यांनी अतिशय उत्तमरित्या सहकार्य करत स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी आपल्यापर्यंत सहकार्य केलं याबद्दल सर्वांचं प्रथम कौतुक करतो. क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठा दुवा असतो प्रेक्षक आणि त्या प्रेक्षक मायबापाचंही कौतुक करूया. सामना मैत्रीपूर्ण होतोय आणि होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु पूर्वार्धामध्ये अतिशय सुंदर खेळ राहिला आणि तब्बल 47 धावा धापावरती राहिल्या. 24 चेंडूमध्ये 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू 48 धावा. ज्या संघानं 68 धावांचा पाठलाग अतिशय उत्तमरित्या केला तो जय हनुमान मोरया संघ या धावांचा पाठलाग करेल की ज्या संघानं 5 षटकामध्ये 43 धावा वाचवल्या तो संघ गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ या धावा रोखून धरेल. हे द्वंद्व आहे क्रिकेटचं. धावा तर उत्तम बनल्यात, लढण्यासाठी ताकद आहे, परंतु फलंदाजी आता कशी बहरते. एकोणपन्नास टू विन. 48 रन कंप्लीट. 49 रनची गरज आहे. एकोणपन्नास रनची गरज आहे 24 चेंडूमध्ये. मागच्या सामन्याचा शिल्पकार संजय माळी, गणेश बावळेमध्ये क्षमता आहे, परंतु गोलंदाजी एन केनं सांगितलं गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघनायकाने आमची ताकद राहिली आहे. ती ताकद राहिली आहे. ज्या धावपट्टीनं आज भरमसाठ धावा पाहिल्या त्या धावपट्टीवर 43 धावा त्यांनी वाचवल्यात. परंतु खऱ्या अर्थानं काळभैरव कलंबुळीसारख्या ताकदवान गोलंदाजांना ज्याप्रमाणे धुतलं ना, ती फलंदाजी राहिली संजय माळीची आणि गणेश पारवेची. दोघांची ताकद समसमान आहे. एका बाजूला स्ट्रॉंग झोन आहे गोलंदाजी, दुसऱ्या बाजूला स्ट्रॉंग झोन आहे फलंदाजी. हे द्वंद्व, हे युद्ध क्रिकेटचं, हे द्वंद्व फलंदाजी आणि गोलंदाजीतलं. चला सामना सुरू करा. ऑलरेडी आपण थोडेसे उशिरात आहोत, त्याच्यामुळे सामना सुरू होईल. सोनू काथारा द लिजेंड्स ऑफ नेवाली गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर मास्टर आणि ब्लास्टर गणेश पारवे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाजी आपल्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला सोनूनं आणि तो यशस्वी ठरला. पायाला त्या चेंडूला अडवला आणि इथे मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू गेला. तिथे मात्र धाव घेण्याचा प्रश्न उद्भवला नाही. पहिला चेंडू डॉट बॉल. सुरुवात तर कमालीची राहिली आहे. सुरेख सामना होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. आता मात्र 23 चेंडू आणि 49 धावांची गरज गणेश पारवे.
चेंडू राहिला हवेत आणि इथे मात्र गणेश पारवेचे बहुमूल्य विकेट. मिड विकेटच्या डोक्यावर मोठा फटका दाखवायचा होता, थोडासा वाईट गेला स्क्वेअरच्या दिशेनं. तिथे मात्र एक चांगला झेल टिपला पार्थ पाटीलनं आणि 0वरती एक मोठी विकेट. गणेश पारवे डिपार्ट. मोठी विकेट. हा जल्लोष पहा, प्रेक्षकांचा जल्लोष, खेळाडूंचा हा जल्लोष आनंदाचा. मोठी विकेट, मोठी विकेट. आता मात्र प्रश्न पडलाय काय करायचं, कारण गणेश पारवेकडून भल्या मोठ्या अपेक्षा होत्या. तो गणेश पारवे मात्र 0वरती परतलाय. मयूर गायकर नवीन फलंदाज. सामना रंगतदार होईल, कारण या संघामध्ये उमेश माळी विस्फोटक खेळाडू राहिलाय, परंतु गोलंदाजी ट्रम्प कार्ड राहिली आहे राजाजी कातारा आणि टीमची. तमाम खेळाडू या सामन्याचा आता तरी फक्त आनंद घेत आहेत. जसा सामना पुढे जाईल ना तशी हवा बनत राहील. गारटलेल्या मैदानावरती या खेळाची ऊब राहील का? मयूर गायकर ऑन स्ट्राईक. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव नाही, 1 विकेट गमावली आहे. गणेश पारवेसारखा मोठा खेळाडू परतला आहे तंबूच्या आश्रयाला. मयूर गायकर. चला सोनू सामना चालू करा. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. 3 बॉलमध्ये एकही धाव नाही. संघाचं खातं उघडलं गेलं नाहीये आणि त्याच्यामुळे इथे प्रेशर क्रिएट केला जातोय. डॉट विकेट डॉट. काय गोलंदाजी राहिली आहे. 49 धावांचा टार्गेट सेट केलाय. धावांचं आव्हान थोडंसं मोठंच आहे, परंतु इथे सोनू आणखीन मोठं बनवतोय. सोनू काथारा. हा ही फटका फसला. 4थ्या चेंडूवरती आणखीन एक विकेट. मयूर गायकर बॅक टू पॅव्हिलियन. एकही धाव नाही आणि तब्बल विकेट्स पडतायत 2. अतिश कातरानं मात्र एक चांगला झेल टिपला. इथे स्तब्ध वातावरण राहिलं केवळ संघाचं, कारण खातं न उघडता 2 फलंदाज परतलेत. आता मात्र हा सामना आहे ना तो अवतीभोवती फिरेल या 2 खेळाडूंच्या बाजूला. एका बाजूला उमेश माळी, एका बाजूला संजय माळी. 2 माळी बंधू या सामन्याची कमाड हाताळतील का? सोनू काताराची काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 2 विकेट्स, एकही रन नाही आहे. चला मित्रांनो सामना सुरू करा. यानंतर अजूनही 2 सामने आहेत, याची तुम्ही नोंद घ्या. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ राहिलाय. सोनू काताराची गोलंदाजी पहा. निर्णायक क्षेत्राला कशी गोलंदाजी करायची हे दाखवलं जात आहे. उमेश माळी ऑन स्ट्राईक. सोनू कातारा. फिरकीच्या तालावर अक्षरशः गराक 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 गरा फिरवलेत. आतापर्यंत विचार केला तर चेंडू कनेक्ट होऊ दिले नाहीयेत. सगळ्यात मोठी जमेची बाब राहिली. हा प्रेशर क्रिएट झाला. संजय माळी फक्त सामना एकटकने हाळत राहिलाय. 5 चेंडूमध्ये एकही धाव नाही. क्या बात. आतापर्यंत काय घडलं त्याही पेक्षा माझ्या मनगटामध्ये क्षमता आहे हा दाखवणारा उमेश माळीचा हा अग्रेशनवाला फटका. स्वीट शीटचा परफेक्ट कनेक्शनवाला. एखाद्या युवतीला पाहून कालीजा खल्लास व्हावा आणि एवढा सुंदर फटका लगाळाय उमेश माळीनं पॉईंटच्या डोक्यावरून. आखिरकार पहिल्या 5 चेंडूवर एकही धाव नाही.
2 विकेट्स गमावले आणि 6व्या चेंडूवर मात्र खऱ्या अर्थानं ठोकला षटकार. सोनू काथारानेही कौतुक केलं उमेश माळीचं. याला म्हणतात गेम स्पिरिट. जेंटलमॅन गेम अशा माणसांच्यामुळे उभी राहिली आहे. ती जेंटलमॅन गेम अशी टिकली पाहिजे. अग्रेशनचा फटका उमेश माळीनं मनगट दाखवलं. स्विचच्या फटक्यानं मात्र काय लाजवाब षटकार ठोकलाय आणि अशा प्रकारे या 6 धावानं पहिल्या षटकाची सांगता झाली. 2 बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावर राहिली. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. 18 चेंडू 43 धावा. प्रेम काथारा आता प्रेमाने गोलंदाजी हातलेल की आणखीन कशी, कारण एक षटक सोनू काथाराचा अप्रतिम राहिलाय. भलेही अंतिम चेंडू षटकार आला असेल परंतु इथे फक्त धावा 6 झालेत. अफलातून. परंतु शेवटच्या चेंडूवर मिळवलेला हा टान्स, मिळवलेला हा सॉफ्ट कॉर्नर आता मात्र इथून तो गेअर शिफ्ट केला जाईल का. पहिल्यांदा स्ट्राईकवर संजय माळी. मागच्या सामन्याचा सामनावीर असेल स्ट्राईकवर. मी मगाशीही म्हटलं या 2 खेळाडूंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी राहील. सामन्याला कलाडणी कुठे दिली जाईल तर या 2 खेळाडूंच्या मनगडामध्ये क्षमता आहे. पण गोलंदाज प्रेम काथारा मात्र काही चमत्कार दाखवत त्यांना रोखून धरेल काय. शिट्ट्या येत आहेत. फुलटॉस चेंडू दिशा दिली आहे. स्क्वेअरला चेंडू जाईल. धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक. शतरक्षक चेंडू उचल्याला फेकेल आणि तिथे मात्र 1 रनवर समाधान मानावं लागेल. 17 बॉल्स 42 धावा. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. पूर्वार्धामध्ये काय सुंदर खेळ राहिलाय. प्रत्येकानं आपल्यापर्यंत चांगला प्रयत्न दाखवलाय. नीरज काथारचा खेळ उबदा राहिला. अतुलचा खेळ चांगला राहिला. पार्थने षटकार दाखवला. पण सगळ्यात मोठं 14 धावा ज्या ठोकल्या महेश पाटीलनं त्या 14 धावा लढण्याचं बळ बहाल करतायत त्या म्हणजेच गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाला. प्रेम काथारा पुन्हा एकदा सज्ज. तर स्ट्राईकवर मात्र आत्ताच जनमंत्रमुग्ध केलंय तो उमेश माळी. आवाज प्रेक्षकांचा आणि आवाज बॅटचाही. फाईन लगावला जातो. शतरक्षक चेंडू परत येईल जरूर. इथे मात्र सिंगलला डबल थोडासा फेकी खराब. त्याच्यामुळे 2 रन्स कंप्लीट झाल्या. बॅटवर नीटचा चेंडू आला नाही. कदाचित नीट आला असता तर स्क्वेअर लेगच्या मधून भरधाव वेगानं जाऊ शकला असता. तरीही 2 धाव मात्र उमेश माळीला आणि उमेश माळीच्या बॅटमधून धावांचा फ्लो सध्या तरी सुरू आहे. त्या प्रकार धावा लागल्या त्या म्हणजे 9. जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडू आणि 40 धावांची गरज. 40 धावांचं अंतर. दिल्ली अजून दूर आहे परंतु प्रवासाला मात्र उमेश माळी लागलाय. चांगली फलंदाजी राहिली आहे. ही सगळ्यात मोठं स्ट्रॉंग झोन आहे फलंदाजीचा केवळ संघाचा. कारण गणेश पारवे परतल्यानंतर या दोघांवरही जबाबदारी येऊन ठेपली आहे. अतिशय उत्तम फटका. 2 शतरच्या चेंडूच्या पाठलाग करतायत जरूर. इथे फेकी होते पण पुन्हा एकदा आपला उंचीचा आणि पायांचा फायदा उचलत मात्र चित्याच्या चपळाईनं 2 रन्स कंप्लीट केले जात आहेत. चांगली रन बिटवीन द विकेट्स आणि सामन्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मात्र उमेश माळी चांगला प्रयत्न करतोय. 38 धावांची गरज उरली आहे. 12 धावा बोर्डवर लागतात. अजून अंतर तर नक्कीच दूर आहे. प्रेम काथारा आता पण टाकलेल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा मोजतोय. प्रेक्षकांना हेच हवं होतं. फटका फसला. सामन्याला गिरकी देणारा हा विकेट असेल कारण हा सामना अवतीभोवती फिरत होता जरूर उमेश माळीच्या आणि उमेश माळीचे बहुमूल्य विकेट मात्र धीरजनं उत्तम झेल टिपला. लॉंगऑफपासून धावत आला थोडासा एक्स्ट्राच्या दिशेनं आणि एक्स्ट्राच्या दिशेनं मात्र आला. झेल टिपला आणि उमेश माळीची एक बहुमूल्य विकेट. गेमला चेंज करणारी विकेट मात्र कमावली जाते. कारण उमेश माळीची फटकेबाजी रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिली आहे. अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये पाहिली आहे. तो उमेश माळी मात्र परतला. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर झेल टिपला आणि फलंदाज उमेश माळी झाला बाद. अखेरकार प्रेमनं मात्र प्रेम दाखवत एक चांगली विकेट्स कमावली आहे. नवीन फलंदाज आशिष माळी. उमेशने एक षटकार दाखवला. दुहेरीचा एक फटका दाखवला परंतु त्यानंतर मात्र रोखून धरलं. संजय माळीनं आतापर्यंत फक्त 1 चेंडूला सामोरं गेला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला तो फक्त सामना निहाळतोय. एका बाजूला पडलेला सूर्य आहे. इथे क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण भागीदारीला खूप महत्त्व असतं. ती महत्त्वपूर्ण भागीदारी
मोठमोठे फटके लगावत आता मात्र केली जाईल का? प्रेम काथारा आपल्या षटकात चेंडू फेकेल 5वा. क्या बात चांगला फटका आहे, परंतु चेंडू मात्र जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्राशी धीरजकडे. त्याने मात्र चेंडू उचलला फेकला. रन्स फक्त मिळते फक्त आणि फक्त 1 रन्स आणि या 1 रन्सनं धाबळकर धावा लागतात त्या 13 धावा 12 धावा 12 धावा. बारा धावा अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. सोनू कातरानं फक्त 6 धावा दिल्या. प्रेम कातरानं आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा दिलेत. त्याच्यामुळे बोर्डवर धावा लागतात फक्त आणि फक्त 12. फुल टॉस. फटका फसला होता संजय माळीचा, परंतु इथे मात्र जीवनदान मिळतोय. रन मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1च आणि स्कोर बोर्ड जाऊन ठेवेल फक्त 1 धावेने पुढे, तो म्हणजे 13वर. 2 षटकांचा खेळ संपला. धापलकावर धावा लागल्या त्या म्हणजे निव्वळ आणि निव्वळ 13. आता समीकरण आपण पाहतोय 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. भलं मोठं आव्हान आता उभं झालंय. पूर्वार्धामध्ये धावा जमवल्या आणि त्यानंतर धावा वाचवण्यासाठी मात्र 2 गोलंदाजांनी चांगले प्रयत्न केलेत. 12 बॉल्स 36 रन रिक्वायर्ड. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. ऑलरेडी आपण उशिरा चाललोय थोडेसे नाही बरेच. 1 वाजला. यानंतर अजूनही 2 मॅचेस मित्रांनो शिल्लक आहेत, त्याच्यामुळे सामना सुरू करा लगेच. 12 चेंडू 36 धावांचं समीकरण. इक्वेशन आत्ता मात्र कठीण बनलंय. 18ची सरासरी राखावी लागेल. इथून तुम्हाला धावा ठोकाव्या लागतील, इथून धावा तुम्हाला जमवाव्या लागतील, अन्यथा या स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागेल. एकाला धावा जमवायच्या आहेत, एकाला धावा रोखायच्या आहेत. दोघांमधली जुगलबंदी सुरू आहे. अतिश कातर तर फिल्डिंग लावा प्लीज नेवाली संघ. सामना सुरू करा. अतिश कातारा गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईकवर असेल, तो म्हणजे आपण पाहतोय संजय माळी. चांगला फटका आहे, परंतु रन्स फक्त मिळते फक्त आणि फक्त 1च. सिंगलने फार मोठा फरक पडत नाही तो नेवाळी संघाला, परंतु सिंगलनं फरक पडेल फार मोठा तो केवाळी संघाला. 11 चेंडू 35 धावांचं समीकरण. आता फक्त आणि फक्त मोठे फटके. या षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे फटके अनिवार्य राहणार आहेत केवाळे संघाला, अन्यथा अंतिम षटकामध्ये भलं मोठं आव्हान उभं राहील. गोलंदाज अतिश कातारा, आशिषसाठी आशिष माळी. राईट आर्म राऊंड द विकेट, कनेक्ट होत नाहीये चेंडू आणि इथे आणखीन एक विकेटचं पथक. गोलंदाजी कमालीची होतीये. डोकं वर काढूच दिलं नाहीये फलंदाजांना. गणेश पारवे शून्यावरती परतला, मयूर गायकर शून्यावरती परतला. उमेश माळीने आपल्या परीनं थोडाफार प्रतिकार दाखवला, एक कलाकारीचा फटका दाखवला, परंतु एक फटका सोडला तर सगळे मात्र बाजू राहिली आहे. फ्रंट फुटवर राहिलाय गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ. दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करणाने प्रात्यक्षिक राहिलंय नेवाळी संघाचं. पस्तीस धावांचं अंतर. 35 धावा अजूनही जोडायचे आहेत. इथून खूप मोठं अंतर. उदय पालकर ऑन स्ट्राईक. संजय माळी फक्त सामना निहाळतोय. 3 चेंडूमध्ये तोही 3 धावा जमवल्यात. मोठे फटके लगाव दिले जात नाहीयेत. जोरदार अपील मात्र फेटाळलं जात आहे आणि बॅटची कडा. अपिलामध्ये उत्साह तर खूपच, परंतु आत्मविश्वास शून्य. पंतांनी सांगितलं बॅटची कडा. 1 रन्स मात्र होती आहे. आता धावपलकार धावा लागत आहे ते 15 आणि अजूनही जिंकण्यासाठी
34 धावांचा अंतर दूर चाललाय सामना, तो म्हणजे जय हनुमान मोरया केवाळे संघापासून. 9 बॉल आणि 34 धावा अशक्य नाहीये. परंतु गोलंदाजी पहा, गोलंदाजी काय सुंदर, खोलवर टप्प्याची गोलंदाजी. परफेक्ट यॉर्कर लाईनचा हा चेंडू सक्षमतेने खेळू शकला नाही आणि ते आणखीन एक डॉट बॉल. 8-34 सुंदर सुंदर गेम. यानंतरचा सामना असणार आहे तो म्हणजेच अथर्व भैरवनाथ रीडगर वर्सेस स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर. टॉस जिंकला पुन्हा एकदा रीडगर संघानं, स्वीकारली फलंदाजी. आखिरकार एक मनगटी फटका, जी अपेक्षा होती अशा फटक्यांची तो फटका मात्र ठोकला आणि या चेंडूवर आला षटकार. एकवीस धावा बोर्डवर लागतायत. एक उत्तम फटका दाखवलाय, आशा निर्माण करणारा फटका राहिलाय. अंतिम चेंडूवर किती धावा येतील, अंतिम षटकामध्ये धावा किती उरतील. अजूनही चेंडू शिल्लक राहिले 7 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 28 धावांची. 7 चेंडू 28 धावा. या चेंडूवर मोठा फटका खेचत 22वा अंतर ठेवला जाईल का, की गोलंदाज कमबॅक करत आतिश कातारा मात्र आहे ते आव्हान कायम ठेवेल. एक मोठा फटका दाखवलाय संजय माळीनं. आशा निर्माण केलेत, आशा पल्लवित केलेत. त्या आशावर आनंद साजरा केला जाईल का. या षटकातील अंतिम बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट. फटका मात्र मोठा नाही आला. चेंडूवर धाव आली फक्त आणि फक्त 1. आणि आता समीकरण राहील 6 चेंडू 27 धावा. चला फक्त जास्त टीम मिटिंग नको नेवाळी संघ. राजेशजी आपल्याला विनंती आहे, कारण यानंतर अजून 2 सामने मी वारंवार सांगतो आहेत. 6 बॉल 27 धावांची गरज. संजय माळी आणखीन एक मोठी इनिंग खेळत आपल्या संघाला विजेत्यावर आरूढ करेल, की ज्या संघानं 6 चेंडूमध्ये 4 धावा वाचवलेत तो आणखीन एखादा नवे विक्रम करेल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल विचार केला जाईल. महेश पाटील, ज्या महेश पाटीलनं 14 धावा ठोकल्या त्या महेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. सहा चेंडूमध्ये ज्या गोलंदाजानं 4 धावा वाचवल्या तो गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये या सामन्यामध्ये शेवटला येऊन ज्यांनी ठोकल्या 14 धावा, त्या 14 धावा किती बहुमूल्य राहिलेत ते येणारे वेळ सांगते. 6 चेंडू 27 धावांची गरज. चला सामना सुरू करा प्लीज. बॉल फेका तो. सहा 27. पहिला चेंडू फुलटॉस चेंडूवर मात्र टोल वसूल नाही झाला आणि इथून कदाचित एक नामी संधी होती संजय माळीला, की या चेंडूवर एक मोठा फटका लगावत सामन्यामध्ये हवा बनवायची, परंतु इथे मात्र फुलटॉसला कन्वर्ट नाही करू शकला. आता मात्र 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. उदय, येस रिव्ह्यू कुणाचा आहे? बॅटिंग साईडचा. ओके, पाहिलं जाईल. फिल्डिंग फक्त तशीच ठेवा आहे तशी. It's a fair.
मोठ्या फटक्यांची फक्त गरज उरली आहे. आव्हान आता अवघड बनत राहिलं आहे. अर्ध्यापेक्षाही कमी धावा बोर्डवर लागलेत आणि अर्ध्यापेक्षाही जास्त धावा जमवायचे आहेत. चेंडू शिल्लक असतील फक्त 5. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि महेशनं मात्र हा चेंडू टाकला सुंदर. हा सामना आता एकतर्फी नेण्याचा प्रयत्न राहिलाय महेश पाटीलचा. वाईड बॉल, वाईड बॉल. चोवीस धावा, अजूनही 25 धावांची गरज आणि हा सामना आता मात्र एकतर्फी. पेंदर संघ रेडी होतोय, रेडी झालाय, कारण त्यांनाही माहिती आहे की उशीर थोडा झालाच. सामना कोणीही जिंकू दे, एक गोष्ट लक्षात घ्या प्रेक्षकांनी, कोणीही मैदानामध्ये जायचं नाही. मैत्रीपूर्ण लढत राहिली आहे ही आणि या लढतीमध्ये मात्र खऱ्या अर्थानं आता गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ मात्र कमालीची गोलंदाजीच्या आधारावरती हा सामना जवळपास एकतर्फी नेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. चेंडू शिल्लक असतील ते आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 आणि या 2 मध्ये खूप अंतर राहिलं. 25 धावांचं. रन्स, क्या बात. हा मात्र आला चौकार. अंतिम चेंडू असेल. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी लक्षात घ्यायचं आहे, सामना संपल्यानंतर लाईनअप करायचं, सेकंड करायचं आणि मगच मैदान सोडायचं. हे दोन्ही संघाच्या संघ नायकांनी याची नोंद घ्या. कुणीही मैदानामध्ये जायचं नाही, हा पुढचा नियम. आणि अंतिम चेंडूवर मात्र धाव येत नाही आहे आणि इथे अखेरकार गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ विजयी होतोय. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. वेल प्लेड बोथ टीम. आणि अशा प्रकारे इथे मात्र तिसऱ्या प्रेमी दाखल होतोय तो गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ, हार्डलक जय हनुमान मोरया केवाळे संघ. दोन्ही संघ लाईनअप करा प्लीज. दोन्ही संघांनी लाईनअप करायचं आहे, याची नोंद घ्या. आयोजकाकडून तुम्हाला विनंती आली आहे, दोन्ही संघांना लाईनअप करा आणि सेकंड करत मात्र हा सामना संपा. चला पेंदर संघ आपण मैदानाकडे रवाना व्हा. तर ऐकूया पूर्वार्ध पुन्हा एकदा कसा राहील. सागरजी मांडवकर यांच्या गोडवाणीतून हा मात्र पूर्वार्ध.